इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गटाचं जागा वाटपाचं अखेर ठरलं। युतीच्या नेत्यांनी उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याचं समजतंय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरू केली आहे। उमेदवारी मिळाली नसलेले उमेदवार शिवशाहू आघाडीकडे वळण्याची शक्यता असल्यानं आघाडीनं ही सावध भूमिका घेतली आहे। दरम्यान आज चौथ्या दिवशी तब्बल 323 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून आतापर्यंत अर्ज विक्रीची संख्या 686 वर पोहोचली आहे। मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही। इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी शहरात इच्छुकांची संख्या 800 वर पोहोचली आहे। त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना नेते मंडळींची चांगलीच दमछाक होतीये। त्यातच महायुतीतील प्रमुख भाजप शिवसेनेचं जागा वाटपाचं सूत्र ठरलंय। उमेदवारांना प्रभागात कामाला लागण्याच्या सूचनाही नेते मंडळींनी दिल्या आहेत। महायुतीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाची बोलणी सुरू असली तरी अजून एकमत होताना दिसत नसल्यानं त्यांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरू केली आहे। दुसरीकडे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणुकीसाठी शिवशाहू आघाडीची स्थापना केली आहे। या आघाडीतील आम आदमी पार्टीनंही स्वतंत्र निवडणूक लढण्याचा इशारा दिलाय। महायुतीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं उमेदवारी न मिळालेले नाराज शिवशाहू आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आघाडीनंही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। मात्र उमेदवारी दाखल करण्यास अवघे 3 दिवस मिळणार असल्यानं इच्छुकांची घालमेल वाढली आहे। दरम्यान आज चौथ्या दिवशी तब्बल 323 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत। त्यामुळे आतापर्यंत 686 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। दुसरीकडे नाराजांची संख्याही वाढत असल्याचं दिसून येत आहे।